नमस्कार. मी प्रणय कंसर आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आहे 6 डिसेंबर 2020 आणि आपण बघून घेणार आहोत की लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये कुठले महत्त्वाचे न्यूज कव्हर झाले आहेत. न्यूज डिस्कशन स्टार्ट करण्याआधी आज आहे 6 डिसेंबर आणि आजच्याच दिवशी म्हणजे 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं जे शरीर आहे त्याचा त्याग केला होता. ठीक आहे, त्यामुळे आजचा जो दिवस आहे 6 डिसेंबर हा दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की 14 एप्रिल, ठीक आहे, 14 एप्रिल 1891 हा त्यांचा जन्मदिवस होता आणि 6 डिसेंबर 1956 हा त्यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे करणं. ठीक आहे, आधुनिक भारताचे जनक, त्यानंतर संविधानाचे जनक किंवा आधुनिक भारताचे मनू हे सर्व उपाधी आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात आलेली आहेत. ठीक आहे, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरविषयी जर बोलायला गेलं तर खूप ते एक प्रखर व्यक्तिमत्व आहेत. मग त्यांच्याविषयी आपण आपल्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. ठीक आहे, इथे आपण आपली न्यूज डिस्कशन स्टार्ट करूया. ओके, तर सर्वात पहिली जी न्यूज आहे ते आहे केंद्र सरकारकडून राज्यांना निविदा संहितेचा मसुदा, वीज वितरणाचेही खाजगीकरण. ठीक आहे, तर सध्या आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये काय तर MSEB, ठीक आहे, MSEB, ओके, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड हे एक डिस्कॉम आहे. ठीक आहे, डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे जी पूर्ण महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे, मुंबई सोडलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये वीज डिस्ट्रीब्यूट करायचा, ठीक आहे, किंवा वीज सप्लाय करायचं काम करते. ठीक आहे, पण काय आहे सध्या आपण बघितलं होतं की 56,000 करोड, ठीक आहे, 56,000 करोड एवढा नुकसानीमध्ये चाललं आहे MSEB. तर हे नुकसानची भरपाई कशी करायची, तर एक पर्याय म्हणून असं समोर आलं आहे की या कंपनीचं आपण खाजगीकरण करावा. ठीक आहे, त्यामुळे आता काय केलं आहे केंद्राने, तर प्रत्येक राज्याला सांगितलं आहे की जे काही स्टेट डिस्कॉम्स आहेत, ठीक आहे, त्यांचं खाजगीकरण होणार आणि तशी निविदा एक पाठवली आहे महाराष्ट्र राज्याला सुद्धा. ठीक आहे, म्हणजे आता महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड जे आहे, ठीक आहे, त्याचं खाजगीकरण होणार आहे. ओके, तर ते जे मसुदा आहे त्याच्यामध्ये काय काय गोष्टी सांगितली गेली ते आपण बघून घेऊया. सर्वात पहिलं आहे 100% खाजगीकरण आणि 74% खाजगीकरणाचे पर्याय. ठीक आहे, एकतर तुम्ही 100% खाजगीकरण करा, ठीक आहे, एकतर तुम्ही 100% खाजगीकरण करा किंवा 74% खाजगीकरण करा. 74% खाजगीकरण म्हणजे काय, तर 26% जी मालिकी आहे, ठीक आहे, ते सरकारकडे राहील. ओके, आणि 100% खाजगीकरण म्हणजे काय, तर 100% जी मालिकी आहे, ठीक आहे, जे डिस्कॉमची, ते पूर्णपणे कोणाकडे जाईल, तर ती खाजगी कंपन्याकडे जाईल. ओके, दुसरं काय सांगितलं आहे, खाजगीकरणानंतरही 5 ते 7 वर्षे संबंधित राज्य सरकारने कंपनीला अर्थबळ द्यावे. खाजगीकरण करताना संबंधित कंपनीला 25 वर्षासाठी वीज वितरण परवाना. सरकारी वीज वितरण कंपनीच्या सर्व मालमत्ता नवीन खाजगी कंपनीच्या ताब्यात. खाजगी कंपनीला जमीन वापरता येईल पण तिची मालकी मिळणार नाही. कर्मचारी खाजगी कंपनीत गेल्यानंतरही त्यांच्या निवृत्ती लाभाची जबाबदारी हा सरकारवरच. निविदा प्रक्रिया सुरू झाल्यानंतर 8 महिन्यात खाजगीकरण प्रक्रिया पूर्ण करावी. ठीक आहे, तर हे सर्व प्रोव्हिजन्स आहेत त्या मसुदामध्ये. ओके, आणि लवकरच आता जे डिस्कॉम्स आहेत, ठीक आहे, त्याचं पण सुद्धा प्रायव्हेटायझेशन होणार आहे. ओके, आपली जे गव्हर्नमेंट आहे ते प्रायव्हेटायझेशनवरती खूप जास्त फोकस करते आणि त्याचंच एक अजून एक एक्झाम्पल म्हणून आता डिस्कॉमचं सुद्धा प्रायव्हेटायझेशन होणार आहे. ठीक आहे, आता मी बोललो होतं की डिस्कॉम जे आहे ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये वीज सप्लाय करते एक्सेप्ट मुंबई. तर मुंबईमध्ये कोण आहे, मुंबईमध्ये टाटा, ठीक आहे, आणि अडाणी, टाटा आणि अडाणी, ठीक आहे, हे जे आहेत हे मुंबईमध्ये वीज पुरवठा पुरवतात करणं. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. पुढे समृद्धी महामार्गावरून 1 मेपासून नागपूर शिर्डी प्रवास. ठीक आहे, तर आपल्याला इथे माहिती घ्यायची कशाबद्दल, तर समृद्धी महामार्गाबद्दल. ओके, तर लक्षात ठेवा समृद्धी महामार्गालाच काय म्हणूया आपण, मुंबई नागपूर एक्सप्रेसवे. ठीक आहे, काय म्हणूया, मुंबई नागपूर एक्सप्रेसवे. ठीक आहे, महाराष्ट्रातील 2 शहर कुठलं मुंबई आणि नागपूर यांना जोडणारा महामार्ग म्हणजे समृद्धी महामार्ग. ठीक आहे, किती लांबीचा आहे, तर 701 किलोमीटर लांबीचा आहे. ठीक आहे, त्याच्यावरती किती पट्टे आहेत, तर 8 पट्टे आहे. 8 लेन त्याला आपण म्हणूया. ठीक आहे, 8 लेन, या साईडला 4, दुसऱ्या साईडला 4, मध्ये डिवायडर. ठीक आहे, तर असे 8 लेन एक्सप्रेस वे आहे हा. कुठले 2 सिटीजना जोडणार आहे हा, तर मुंबई आणि नागपूर यांना जोडणार आहे. ठीक आहे, हा जो एक्सप्रेस वे आहे किंवा हा जो महामार्ग आहे, ठीक आहे, तो 10 जिल्ह्यातनं पास होणार आहे, 26 तहसीलमधनं पास होणार आहे आणि 390 जे गावं आहेत, ठीक आहे, त्याच्यातून हा जो महामार्ग आहे तो पास होणार आहे.
हा महामार्गामुळे काय फायदा होणार आहे, तर मुंबई ते नागपूर दरम्यानचा जो प्रवास होता तो 8 तासांनी कमी होणार आहे. ठीक आहे, मुंबई आणि नागपूरमधला जो प्रवास होता तो 8 तासांनी कमी होणार आहे. ठीक आहे, याचा जो एक्सपेक्टेड कॉस्ट होता, म्हणजे याचा जो खर्च होता तो 46,000 करोड एवढा होता करणं. ओके. त्यानंतर हा जो समृद्धी महामार्ग आहे त्याला बनवायचा कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे आहे किंवा कोण काम करतं आहे त्याच्या मागे, तर महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. काय? महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ठीक आहे, ही एक नोडल एजन्सी आहे जी रिस्पॉन्सिबल आहे, म्हणजे ज्याच्याकडे जबाबदारी आहे कसली, तर ही समृद्धी मार्ग बनवण्याची. ठीक आहे, एकदा काय हा मार्ग पूर्ण झाला तर याच्यावरती तुम्ही 150 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने तुमची गाडी जी आहे ती धावू शकते. ठीक आहे, आणि चढांवरती किंवा सह्याद्री घाटामध्ये जे काही उतार चढावची जागा आहे तिथे सुद्धा तुम्ही 100 किलोमीटर प्रति तास एवढा वेगाने तुम्ही प्रवास करू शकता. ठीक आहे, आता हे बघा इथे तुम्हाला एक मी इमेज ठेवलं आहे. ठीक आहे, हा समृद्धी महामार्गाची इमेज आहे. ओके, म्हणजे समृद्धी महामार्ग जे आहे ते मुंबई ते नागपूरपर्यंत जाताना तो नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक, ठाणे एवढे जे डिस्ट्रिक्ट आहेत किंवा एवढे जे जिल्हे आहेत, ठीक आहे, यातनं पास होणार आहे. आपण बघितलं होतं ना की 10 जिल्ह्यामधनं जाणार आहे. तर 10 जिल्हे कुठले कुठले आहे, तर सर्वात पहिले नागपूर. ठीक आहे, त्यानंतर तुमचा येईल काय, एक मिनटं हां, तर सर्वात पहिले नागपूर, त्यानंतर वर्धा, त्यानंतर अमरावती, नंतर वाशिम नंतर बुलढाणा नंतर औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे. ठीक आहे, 14 डिस्ट्रिक्ट कुठले कुठले होते, तर ते चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर, रायगड. ठीक आहे, तर ह्या जे 14 डिस्ट्रिक्ट आहे, हे जे 14 जिल्हे आहेत, ठीक आहे, यांनासुद्धा त्याच्यामुळे फायदा होणार आहे करणं. ठीक आहे, तर हे आपण माहिती घेतली कशाबद्दल, तर समृद्धी महामार्गाबद्दल. ओके, पुढे जाऊया आणि बघूया अजून कुठली महत्त्वाची न्यूज आहे. अच्छा, इथे एक न्यूज होती की पेट्रोल दरवाढीचा नवा उच्चांक. ठीक आहे, कारण काय झालं आहे, तर ऑक्टोबरमध्ये ब्रेटन तेल म्हणजे काय, तर बेसिकली क्रूड ऑइल जे असतो ना, ठीक आहे, क्रूड ऑइल जे असतो ना, कच्चा तेल, ठीक आहे, त्यालाच आपण ब्रेटन ऑइलसुद्धा म्हणतो. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा, जे कच्चा माल असतो ना, कच्चा तेल असतो ना, त्यालाच ब्रेटन तेलसुद्धा म्हणतो आपण. ठीक आहे, तर ऑक्टोबरमध्ये काय झालं होतं, तर ऑक्टोबरमध्ये ब्रेटन तेलाचे दर कमी झाले होते, पण आता कोरोना लस येण्याच्या शक्यतेने दर 34% वाढले आहेत. ठीक आहे, त्यामुळे युरोप व अमेरिकेत कोविड-19ची दुसरी लाट आल्यानंतरही तेलाचे दर वाढले आहेत आणि त्यामुळे आपल्या इथे पण पेट्रोल आणि जे डिझेल आहे त्याचा दर वाढी झाले. ठीक आहे, पुढे ओके, पुढची जी न्यूज आहे ते आहे चंद्राची भूमीवर चीनचा ध्वज. ठीक आहे, हे बघा चीनने स्वतःचा ध्वज लावला आहे चंद्राच्या भूमीवरती. ओके, काय आहे न्यूज आपण बघून घेऊ. तर चीनची चेंग-फाय चंद्र मोहिमे आतापर्यंतच्या टप्प्यामध्ये यशस्वी झाली असून अमेरिकेनंतर चंद्रभूमीवर ध्वज लावणारा चीन हा दुसरा देश ठरला आहे. खूपच जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, खूप जास्त महत्त्वाची ही न्यूज. तुम्ही याच्यावरती प्रश्न एक्सपेक्ट करू शकता राज्यसेवा परीक्षेमध्ये. ठीक आहे, तर काय आहे, तर अमेरिकेनंतर चंद्राच्या भूमीवरती ध्वज लावणारा चीन हा दुसरा देश आहे. ठीक आहे, चेंगी फाय. ठीक आहे, ही मोहीम अंतर्गत त्यांनी हा पराक्रम गाजवला आहे करणं. ठीक आहे, त्यानंतर दुसरा, चीनचे चेंग-फाय हे अवकाशयान चंद्रावर मंगळवारी यशस्वीरित्या उतरले असून तेथे चीनचा ध्वज यंत्रमानवाचा बाहूंनी लावण्यात आला. हे यान तेथील खडकांचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणणार आहे. त्याचे लँडर, ऑर्बिटर, असेंडर, डिसेंडर असे अनेक भाग आहेत. कुठले कुठले भाग आहेत, लँडर, ऑर्बिटर, असेंडर, डिसेंडर. ठीक आहे, चीनच्या अवकाश संस्थेने म्हटले आहे की कुठल्याही ग्रह किंवा उपग्रहावरून पुन्हा पृथ्वीच्या दिशेने यान उडवणारा चीन हा पहिला देश ठरला आहे. खूप महत्त्वाचा. ठीक आहे, सर्वात पहिला काय, तर अमेरिकेनंतर चंद्रावरनं, ठीक आहे, त्याचे खडकाचे नमुने घेऊन येणारा हा चीन दुसरा देश होता. त्यानंतर चंद्रावरनं पृथ्वीकडे पुन्हा उडान भरणारा, ठीक आहे, हा चीन पहिला देश असणार आहे. ठीक आहे, किंवा एखाद्याही ग्रहावरनं किंवा उपग्रहावरनं पुन्हा आपला पृथ्वीकडे उडान भरणारा चीन हा दुसरा देश ठरणार आहे. चीनने पाठवलेल्या यानातील यांत्रिक बाहूने तेथे चीनचा ध्वज लावण्यात आला असून खडकांचे नमुने गोळा करण्यात आले आहे. त्यातून चंद्रावरील ज्वालामुखी प्रक्रियेचाही अभ्यास केला जाणार आहे. हे खडकाचे नमुने पृथ्वीवर आणले जाणार आहेत. चंद्रावरून खडकाचे नमुने पृथ्वीवर आणणारा
अमेरिका, रशिया, नंतरचा चीन हा तिसरा देश आहे. ठीक आहे. 3 महत्त्वाची गोष्ट. सर्वात पहिली काय तर ध्वज लावणारा अमेरिकेनंतरच्या चीन हा दुसरा देश. ठीक आहे. ध्वज लावण्यामध्ये दुसरा देश. कुठल्याही ग्रहावरनं किंवा उपग्रहावरनं पुन्हा पृथ्वीकडे प्रक्षेपण करणारा चीन हा पहिला देश. ठीक आहे. ध्वज लावणारा दुसरा, प्रक्षेपण करणारा पहिला आणि खडकाचे नमुने असणारा तिसरा देश. ठीक आहे. पहिला कोण होता? पहिला अमेरिका होता, त्यानंतर रशिया होता आणि आता चीन हा तिसरा देश ठरणार आहे, जे खडकाचे नमुने घेऊन येते चंद्रावरनं पृथ्वीवरती. ठीक आहे. खूप जास्त महत्त्वाची न्यूज आहे. ओके. त्यानंतर अजून त्याचा विषय आपल्याला महत्त्व म्हणजे जाणून घ्यायचं आहे. तर आपण चंगाई 5, ठीक आहे, हा जो मिशन लॉन्च केला होता चीनने, तर त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊया. ठीक आहे. तर सर्वात पहिली माहिती म्हणजे काय तर हा एक मानवरहित मिशन होता. ठीक आहे. चंगाई 5 जो मिशन होता तो मानवरहित मिशन होता. ठीक आहे. मानवरहित मिशन होता आणि त्यांचं म्हणजे एम काय होता किंवा त्यांचा उद्देश काय होता तर जे चंद्रावरचे जे खडक आहेत, ठीक आहे, त्यांचे नमुने पृथ्वीवरती आणणे. ठीक आहे. चंद्रावरचे जे खडक आहेत त्याचे नमुने पृथ्वीवरती आणणे. चंगाई 5 जे मिशन आहे, ठीक आहे, ते चायनीज गॉडेस आहेत. ठीक आहे. चायनाची एक देवी आहे, त्यांचं नावावर ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. चायनाची जी देवी आहे, ठीक आहे, म्हणजे ते चंद्राची देवी असं त्याला म्हणतोय, तर त्यांचं नावावरनं चंगाई 5 हा जो नाव आहे तो ठेवण्यात आलेला आहे करणं. ठीक आहे. त्यानंतर आता जे लॉन्च आहे, ठीक आहे, लॉन्च म्हणजे प्रक्षेपण जे आहे, तर प्रक्षेपण कोणता रॉकेटने करण्यात आलं तर लाँग मार्च 5. ठीक आहे, किंवा वायफाय त्याला म्हणूया आपण. काय नाव आहे? लाँग मार्च 5 या रॉकेटचा सहायताने, ठीक आहे, तो जो यान आहे त्याचं प्रक्षेपण करण्यात आलं करणं. ठीक आहे. चंगाई 5 जो स्पेसक्राफ्ट आहे त्याचं प्रक्षेपण करण्यात आला. त्यानंतर आपल्याला म्हणजे त्यांचा टास्क काय होता किंवा त्यांचा उद्देश काय होता तर चंद्राची जे जमीन आहे, ठीक आहे, तिथे 2 मीटरपर्यंतचा खड्डा खणणे आणि तिथून 2 किलोग्राम, ठीक आहे, 2 मीटरचा खड्डा आणि 2 किलोग्राम एवढा वजनाचे ते नमुने गोळा करणे आणि त्याला पृथ्वीवरती आणणे. ठीक आहे. त्याच्यामुळे काय काय फायदे होणार आहे तर मून कसं अस्तित्वात आलं म्हणजे चंद्र कसं अस्तित्वात आला त्याच्याविषयी आपल्याला माहिती भेटणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ज्वालामुखीय जी प्रक्रिया होते तिथे, ठीक आहे, किंवा जे व्हॉल्कॅनिक इरप्शन किंवा व्हॉल्कॅनिक ॲक्टिव्हिटी होते, ठीक आहे, त्याच्याविषयी आणि चंद्राचा जो अंतरंग आहे, ठीक आहे, त्याच्याविषयी आपल्याला माहिती मिळणार आहे. ओके. तसंच तिसरा फायदा काय होणार आहे की चंद्रावरती जे काही काय म्हणतात त्याला भूकंप वगैरे येत आहेत, ठीक आहे, तर त्याच्याविषयी सुद्धा माहिती भेटेल. आणि चंद्राची जी मॅग्नेटिक फील्ड असते, ठीक आहे, प्रत्येक ग्रहाचा आजूबाजू एक मॅग्नेटिक फील्ड असते. ती मॅग्नेटिक फील्ड काय करते तर सूर्यापासून येणारा जो रेडिएशन आहे ना त्याला रोखायचं काम करते. तर ती किती जास्त उपयुक्त आहे किंवा ती कशी काम करते याच्याविषयी सुद्धा माहिती मिळणार आहे करणं. ठीक आहे. अजून दुसरं काय फंक्शन असणार आहे ते आपण बघून घेऊया. तर आता हा जो यान पाठवण्यात आलेला आहे, ठीक आहे, तर तो काम कसं करेल त्याच्याविषयी बघून घेऊ. तर यान जो आहे तो आधी मूनच्या ऑर्बिटमध्ये जाणार. ठीक आहे. मूनच्या ऑर्बिटमध्ये एकदा गेल्यानंतर त्याचा जो लँडर आहे, ठीक आहे, तो जो चंद्र आहे चंद्राचा धर्तीवरती तो लँड करणार. ठीक आहे. एकदा लँड केल्यानंतर तो तिथे काय करणार तो तिथे ड्रिल करणार. ठीक आहे. आपण बघितलं होतं की 2 मीटरपर्यंत ड्रिल करणार आणि 2 किलोग्राम, ठीक आहे, एवढं ते नमुने आहेत तो गोळा करणार. ठीक आहे. ते नमुना कुठून गोळा करणार आहे ती जागेचं नाव काय ते लक्षात घ्या. त्या जागेचं नाव आहे ओशेनस प्रोसेलेरम. ठीक आहे. ती जी जागा आहे जिथे ते उतरून ते सर्व नमुने गोळा करणार आहे ती जागेचं नाव काय आहे ओशेनस प्रोसेलेरम. ठीक आहे. म्हणजेच ओशन ऑफ स्टॉर्मसुद्धा त्याला म्हणतात. ठीक आहे. महत्त्वाचं आहे बरं का. ओशन ऑफ स्टॉर्मसुद्धा त्याला म्हणतात. ओके. आणि हे जो स्पेसक्राफ्ट आहे, ठीक आहे, हा जो स्पेसक्राफ्ट आहे किंवा लँडर आहे हा जिथे उतरणार आहे, ठीक आहे, ती जी जागा आहे ते 1 ते 2 बिलियन वर्ष जुनी आहे करणं. ठीक आहे. 1 ते 2 बिलियन वर्ष ती जुनी आहे. आणि जर हा टास्क अख्खा कंप्लीट झाला, ठीक आहे, एक्सपेक्टेड आहे म्हणजे त्यांना अनुमानित आहे की 23 दिवसामध्ये हा जो अख्खा जो मिशन आहे तो कंप्लीट होणार आहे. आणि एकदा जर का मिशन कंप्लीट झाला तर तो लँडर जो आहे तो पृथ्वीवरती कुठे उतरणार तर पृथ्वीवरती मंगोलिया, ठीक आहे, चायनाचा इनर मंगोलिया जो रिजन आहे, ठीक आहे, तिथे हा जो लँडर आहे तो लँड करणार. ओके. त्यानंतर पुढे त्याचं सिग्निफिकन्स काय आहे तर सिग्निफिकन्स आपण आधी पण बघितलं आहे. ठीक आहे. तसंच अजून थोडी माहिती आपण घेऊया. तर सर्वात पहिलं काय तर USA, ठीक आहे, म्हणजे अमेरिका आणि सोव्हिएत रशिया, ठीक आहे, तर यांचा नंतर सॅम्पल आणणारा किंवा नमुने आणणारा हा चीन तिसरा देश ठरणार आहे. ठीक आहे. त्यानंतर अपोलो प्रोग्राम जो होता, ठीक आहे, जे 1969 ते 1972 दरम्यान चाललं होतं त्याच्यामध्ये 12 ॲस्ट्रॉनॉट्स होते. ठीक आहे. 12 ॲस्ट्रॉनॉट्स होते
किंवा अंतरिक्ष यात्री होते ज्यांना USA ठीक आहे USA हा स्पेसमध्ये पाठवला होता आणि त्यांनी 382 किलो ठीक आहे किती 382 किलो इतके नमुने आणले होते. कुठून? तर चंद्राचा सपाटीवरनं ठीक आहे चंद्राचा धर्तीवरनं. त्यानंतर आपलं दुसरं जे होतं दुसरं कुठलं होतं तर सोव्हिएत रशिया होतं ठीक आहे. तर सोव्हिएत रशियाने काय केलं होतं तर लुना 24 ठीक आहे. सोव्हिएत रशियाचं कुठलं लुना 24. तर लुना 24 हा त्यांच्या शेवटचा अंतरिक्ष यान होता जे त्यांनी म्हणजे चंद्रावरती पाठवलं होतं. आणि त्यांनी कुठे लँड केलं होतं ठीक आहे. तो कुठे लँड झाला होता तर तो सी ऑफ क्रायसिस ठीक आहे. कुठे? सी ऑफ क्रायसिस किंवा त्याला मेर क्रिसियम ठीक आहे. मेर क्रिसियम किंवा सी ऑफ क्रायसिस हा नाव आहे जिथे तो लँड झाला होता करणं ठीक आहे. अपोलो मिशन एकदा काय फेल झाला होता ठीक आहे. त्यानंतर अमेरिकेने ते पाठवायचं बंद केलं होतं. त्यानंतर रशियाचं जे स्पेसक्राफ्ट होतं ज्याच्या थ्रू ते लोक चंद्रापर्यंत जात होती करणं ओके. आणि त्यानंतर आता चायनाने हा पराक्रम गाजवला आहे करणं हे लक्षात ठेवा. आता चायनाचा जो मून मिशन आहे ठीक आहे त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊ ठीक आहे. तर चायनाच्या मून मिशनविषयी माहिती काय घ्यायची तर चायनाने आपला जो पहिलं मून मिशन जो होता तो 2013 साली लॉन्च केला होता ठीक आहे. आणि त्यानंतर आता जानेवारी 2009मध्ये चंगाई 4 हा जो आहे हा स्पेसमध्ये त्यांचा प्रोग्राम सुरू केला त्यांनी ठीक आहे. चंगाई 4 जो आहे तो कोणी लॉन्च केला तर त्याला चायनाची नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ठीक आहे. चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ही जी एक संस्था आहे त्यांनी हा चांगाई 4 हा जो प्रोग्राम आहे त्याला लॉन्च केला आहे ठीक आहे. लाँग मार्च 5 जे आहे तो स्पेसक्राफ्टचं नाव आहे ठीक आहे. प्रोग्रामचं नाव काय आहे तर चांगाई 4 ओके. आता चायनाचे अदर स्पेस प्लॅनविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया ठीक आहे. तर चायनाचं एक प्लॅन असं आहे की एक मॅन स्पेस स्टेशन बनवायचं आहे ठीक आहे. परमनंट मॅन स्टेशन बनवायचं आहे ओके. कधीपर्यंत 2022पर्यंत. कधीपर्यंत बनवायचं आहे तो 2022पर्यंत बनवायचं आहे ठीक आहे. पुढे एक मिनटं ओके. तर दुसरं त्यांचं प्लॅन काय आहे तर दुसरा प्लॅन असा आहे की त्यांनी ते पुढच्या 10 वर्षामध्ये ठीक आहे पुढच्या 10 वर्षामध्ये ते मूनवरती एक रोबोटिक बेस स्टेशन हा प्रस्थापित करतील की ज्याच्याकरून तिथे अनमॅन्ड एक्सप्लोरेशन ठीक आहे म्हणजे मानवरहित एक्सप्लोरेशन किंवा शोधवीन करण्यामध्ये त्यांना फायदा होईल. आणि हे कुठे करणार आहे तर ते साऊथ पोल ठीक आहे चंद्राचा जो साऊथ पोल आहे ठीक आहे साऊथ पोल रिजन ऑफ द मून तिथे ते प्रस्थापित करायचा त्यांचा प्लॅन आहे करणं ओके. पुढे अजून आता चांगाई 5 लॉन्च केलं आहे ना तर पुढच्या येणाऱ्या टाईममध्ये ते चांगाई 6, 7, 8 मिशनसुद्धा लॉन्च करणार आहेत ओके. अजून थोडेसे जे मून मिशन आहे त्यांच्याविषयी आपण माहिती घेऊया. तर भारत चंद्रयान 3 लॉन्च करणार आहे ठीक आहे. तसंच नासा जो आहे तो आर्टिमिस मिशन ठीक आहे कुठला आर्टिमिस मिशन ठीक आहे हा सुद्धा लॉन्च करायचा त्याचा प्लॅन आहे करणं ठीक आहे. तर एवढी गोष्ट महत्त्वाची आहे. हा क्वेश्चन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ठीक आहे. हा जो टॉपिक आहे हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही याच्यावरती क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता. तर स्वतःचे नोट्स बनवून ठेवून द्या ठीक आहे. पुढे बघून या अजून काय न्यूज आहे ओके. तर कोरोना विरोधातील लढ्यात योगदान सिरम प्रमुख पुनावाला एशियन ऑफ द इयर ठीक आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे जे प्रमुख आहे अदर पुनावाला त्यांना एशियन ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे ओके. तर थोडंसं पुरस्कारविषयी आपण माहिती घेऊया. तर सिंगापूरच्या दी स्ट्रेटस टाइम्स या वृत्तपत्राने पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या लस निर्मिती संस्थेचे प्रमुख अदर पुनावाला यांचा समावेश जगातील सर्वात मोठे लस उत्पादक म्हणून वर्षातील 6 महत्त्वाच्या आशियाई व्यक्तीमध्ये केला असून त्यांना एशियन ऑफ द इयर घोषित करण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधासाठी संशोधन व लस उत्पादनासाठी एकूण 6 जणांची निवड या वृत्तपत्राने केली आहे. अदर पुनावाला हे सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख असून त्यांनी ॲस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी तयार केलेले कोविड लसीचे उत्पादन सुरू केले आहे ठीक आहे. आणि या सर्वांना काय म्हटलं गेलं जे 6 लोकांना निवडण्यात आलं त्यांना काय म्हटलं गेलं तर त्यांचा उल्लेख व्हायरस बस्टर्स असं करण्यात आलं आहे ठीक आहे. काय नावाने त्यांचा उल्लेख करण्यात आला आहे तर व्हायरस बस्टर्स ठीक आहे. पुढची जी न्यूज आहे ती आहे शांततामय आंदोलन दडपणे चुकीचे संयुक्त राष्ट्रांची टीका ठीक आहे. युनायटेड नेशन जे आहेत त्यांनीसुद्धा हे जे काही शांततामय म्हणजे आंदोलनं चालली आहे दिल्लीमध्ये त्याच्यावरती जे होणारी दडपशाही आहे त्याचा विरोध केला आहे करणं ठीक आहे. म्हणजे त्यांचा विरुद्ध नाराजगी व्यक्त केली आहे. याआधी आपण बघितलं होतं की जस्टिन ट्रुडो ठीक आहे. जस्टिन ट्रुडो कोण आहे तर ते कॅनडाचे पंतप्रधान होते. त्यांनीसुद्धा ही भारताची टीका केली होती की तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे ठीक आहे. त्यानंतर पुढे नवी संसद बनते आपल्या इथे ठीक आहे. तर नव्या संसदेचं जे भूमिपूजन आहे ते 10 डिसेंबरला होणार आहे. नवा जो संसद असेल ठीक आहे त्याच्यामध्ये
एकाच वेळी तिथे 888 सदस्यांसाठी जागा उपलब्ध असतील, तर राज्यसभा सदस्यांसाठी 326पेक्षा अधिक जागा हा उपलब्ध असणार आहेत. ठीक आहे, तर एवढी आपली माहिती होती, ती महत्त्वाची होती. आणि एकूण जर बघितलं तर 1224, ठीक आहे, एवढे सदस्य तिथे बसू शकणार. विचारणार नाही कोण, एवढं तुम्हाला खूप जास्त फॅक्च्युअल आहे. पण हो, नवीन संसद बनते तर त्याच्याविषयी आपल्याला थोडीशी माहिती असली पाहिजे, तर आपण ती माहिती घेतली. ठीक आहे. आता अजून पुढे न्यूज, खूप चांगली न्यूज आहे. ठीक आहे, युनिसेफसोबत अभ्यासक्रमाबाबत करार. आता प्रत्येक शिक्षकांद्वारे पर्यावरण शिक्षण. ठीक आहे, काय आहे ते बघून घेऊया थोडंसं. तर पर्यावरण आणि हवामान बदल विभाग, राज्य शासन तसेच युनिसेफ यांच्या 6 ते 14 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण पर्यावरणविषयक शालेय अभ्यासक्रम तयार करण्याबाबत करार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना पर्यावरण आणि वातावरणीय बदलासंदर्भातील शिक्षण वर्गाबाहेर व प्रात्यक्षिकांद्वारे देण्याचा प्रयत्न व्हावा, हा यामागील उद्देश आहे. 5 जून 2021पर्यंत अभ्यासक्रमाचे काम पूर्णत्वास जाणार आहे. ठीक आहे, 5 जून आपल्याला माहिती आहे की वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे असतो. ठीक आहे, जागतिक पर्यावरण दिवस असतो 5 जून. ओके, आणि कालच आपण बघितलं की युनेस्को जो आहे, ठीक आहे, युनेस्को जो आहे तो हा साजरा करतो. ओके, खूप जास्त महत्त्वाचं आहे का दिनविशेष तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, खूप वेळ विचारलं जातं करणं. ओके, तर आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकार, ठीक आहे, हा पर्यावरणविषयी खूप चांगलं काम करते. काल पण आपण बघितलं की 10 नवीन, ठीक आहे, कन्झर्वेशन रिझर्व्स जे आहेत त्यांना परवानगी देण्यात आली आहे करणं. तर हे खूपच चांगले स्टेप्स आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे. ओके, त्यानंतर आपल्यासाठी महत्त्वाचं काय, तर आपल्याला थोडीशी इथे युनिसेफविषयी माहिती घ्यायची. त्याआधी हे बघून घेऊया काय लिहिलं आहे. विविध घटकाचे एकत्रीकरण. तर पर्यावरण आणि वातावरणीय बदलांसंबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रभावी उपाययोजना अंमलात आणण्यासाठी व सामाजिक जाणीव प्रगल्भ करण्यासोबत पर्यावरण शिक्षण, पाणी, स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छता या विविध घटकाचे एकत्रीकरण करण्याचे काम या कराराच्या माध्यमातून केले जाणार आहेत. ठीक आहे, आता आपण युनिसेफविषयी थोडीशी माहिती घेऊया. ठीक आहे, तर युनिसेफचा फुल फॉर्म काय ते सर्वात आधी महत्त्वाचे आहे. तर युनिसेफचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स चिल्ड्रन फंड. ठीक आहे, काय नाव आहे, युनायटेड नेशन्स चिल्ड्रन फंड. ठीक आहे, आणि हे एक स्पेशल प्रोग्राम आहे. ठीक आहे, प्रोग्राम आहे का, हा एक स्पेशल प्रोग्राम आहे अंतर्गत युनायटेड नेशन. ठीक आहे, तर युनायटेड नेशनच्या अंतर्गत हा एक स्पेशल प्रोग्राम आहे. आता हा कशावरती फोकस करतो, तर हा बेसिकली आता नावामध्ये जे आहे बघा चिल्ड्रन फंड, म्हणून जे लहान मुलं असतात त्यांच्यावरती फोकस करतो. त्यांच्या शारीरिक स्वास्थ्य, त्यानंतर न्यूट्रिशन, शिक्षण, ठीक आहे, आणि जनरल वेलफेअर. ओके, तर या सर्व जे फॅक्टर्स आहेत तर याच्यावरती तो फोकस करतो. कोण, युनिसेफ. ठीक आहे, आता युनिसेफची जर आपण हिस्ट्री बघितली थोडीफार तर लक्षात घ्या 1946, ठीक आहे, 1946 रोजी हा अस्तित्वात आली होती. परंतु ते जेव्हा अस्तित्वात आले होते तेव्हा त्याचं नाव काय होतं, तर तेव्हा त्याचं नाव होतं इंटरनॅशनल चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड. ठीक आहे, काय नाव होतं, इंटरनॅशनल चिल्ड्रन एमर्जन्सी फंड. ठीक आहे, त्यानंतर त्याचं नाव चेंज करून युनायटेड नेशन चिल्ड्रन फंड करण्यात आलं आहे. ओके, आता 1946 जेव्हा ही अस्तित्वात आली तेव्हा त्याचे उद्देश काय होता, तर जे दुसरं विश्वयुद्ध होता, वर्ल्ड वॉर 2 होता, त्याच्यामुळे जे काही मुलांवरती, ठीक आहे, परिणाम झाले तर त्याच्यामध्ये त्या मुलांना मदत करणे किंवा त्या परिणामातून बाहेर येण्यासाठी त्यांची मदत करणे. ठीक आहे, त्यानंतर 1953 रोजी, ठीक आहे, 1953 सालामध्ये काय झालं, तर युनिसेफ जो आहे तो युनायटेड नेशनचा एक परमनंट भाग बनला करणं. ठीक आहे, परमनंट ऑर्गन बनला कोणाचा, युनायटेड नेशनचा. कधी, 1953 साली. ओके, त्यानंतर कालांतराने त्याचं नाव काय चेंज केलं, आपण नाव चेंज केलं युनायटेड नेशन चिल्ड्रन फंड. ठीक आहे, युनायटेड नेशन चिल्ड्रन फंड नाव तर चेंज केला, पण त्याचं जे अब्रिवेशन होतं किंवा त्याचा संक्षिप्त होता, ठीक आहे, युनिसेफ, तो आपण कंटिन्यू ठेवला. त्याच्यामध्ये आपण काहीही बदल केला नाही करणं. ओके, युनिसेफ जो आहे तो काय करतो, तर तो कन्व्हेन्शन ऑन राईट्स ऑफ द चिल्ड्रन, ठीक आहे, कन्व्हेन्शन ऑन राईट्स ऑफ द चिल्ड्रन 1989 हा जो कन्व्हेन्शन आहे इथून तो गाईडलाईन्स घेतो आणि त्याच्यानुसार स्वतःचं काम करतो. ठीक आहे, गाईडलाईन्स कुठून घेतो हा, तर युनायटेड आपलं कन्व्हेन्शन ऑन राईट्स ऑफ द चिल्ड्रन 1989. तर याच्यामध्ये जे काही नियम वगैरे किंवा रूल्स वगैरे दिले गेले तो युनिसेफ स्वतः फॉलो करतो. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे तर लक्षात ठेवा की युनिसेफ जो आहे, ठीक आहे, त्याचा हेडक्वार्टर कुठे आहे, तर त्याचा हेडक्वार्टर न्यूयॉर्क सिटीमध्ये आहे. ठीक आहे, USA न्यूयॉर्क सिटीमध्ये त्याचा हेडक्वार्टर आहे. ठीक आहे, त्याला नोबल प्राईजसुद्धा मिळालेला आहे फॉर द पीस. ठीक आहे, शांततेसाठी त्यांना नोबल पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. कधी मिळाला आहे, तर 1965 साली. ठीक आहे, 1965 साठी. कारण काय होतं त्यांचा, तर प्रमोशन ऑफ द ब्रदरहूड अमॉंग द नेशन. ठीक आहे, ब्रदरहूड म्हणजे भाऊचारा. ठीक आहे, भाईचारा आपण म्हणतो ना, तर भाईचारा प्रस्थापित केला इतर राष्ट्रांमध्ये, मग त्यासाठी त्याला नोबल पीस प्राईज हा सुद्धा देण्यात आलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर
पुढची महत्त्वाची गोष्ट काय, तर युनिसेफ जे आहे तर युनिसेफला गव्हर्न करते, म्हणजे त्याला चालवतं कोण, तर त्याच्यामधलं एक्झिक्युटिव्ह बोर्ड जो असतो, ठीक आहे, ज्याच्यामध्ये 36 मेंबर्स आहेत. तर हे जे 36 मेंबर्स आहेत, ओके, ते मिळून बनवतात काय, तर एक्झिक्युटिव्ह बोर्ड, ठीक आहे. आणि हा एक्झिक्युटिव्ह बोर्ड जो आहे तो युनिसेफ चालवायचं काम करतो करणं, ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आता युनिसेफमध्ये जे काही राष्ट्र आहेत, ठीक आहे, आपण बघितलं ना 36 मेंबर्स आहेत, ठीक आहे. तर हा 36 मेंबर जे आहेत, 36 मेंबर्स जे आहेत त्यांचं इलेक्शन होते, ठीक आहे. आणि ते 3 वर्षासाठी हा पदभार सांभाळतात, ठीक आहे. किती वर्षासाठी, 3 वर्षासाठी ते पदभार सांभाळतात. आणि हा जे 36 मेंबर्स आहेत, ठीक आहे, तर ते 36 मेंबर युनायटेड नेशन इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल, ज्याला आपण इकोसॉकसुद्धा म्हणतो, ठीक आहे, इकोसॉकसुद्धा म्हणतो, तर याच्यातनं ते 36 मेंबर्स जे आहेत त्यांना निवडले जातात, ठीक आहे. काय बोललो मी, युनिसेफ चालवतो कोण, तर त्यांची एक्झिक्युटिव्ह बोर्ड चालवतो, त्याच्यामध्ये 36 मेंबर्स असतात. 36 मेंबर 3 वर्षासाठी काम करतात करणं, म्हणजे 3 वर्षानंतर इलेक्शन होतात. इलेक्शन होतं तर इलेक्शनमध्ये काय केलं जातं, तर इकोसोक जे आहे, ठीक आहे, युनायटेड नेशन इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल, तिथूनच या 36 मेंबरची निवडणूक किंवा निर्वाचन हा केलं जातो करणं, ठीक आहे. पुढे हां, तर युनिसेफ जे आहे, ठीक आहे, युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड जे आहे, तर ते त्याच्यामध्ये पैसा कुठून येतो, तर व्हॉलेंटरी कॉन्ट्रीब्युशन, ज्याचं मनात आलं की बाबा आपल्याला दान केलं पाहिजे युनिसेफमध्ये, तर ते लोक जाऊन तिथे दान करतात करणं, ठीक आहे. आणि त्याच्यातनं यांना फंडिंग भेटते, ओके. तसंच नॅशनल कमिटीज जे आहे, ठीक आहे, जे नॅशनल कमिटीज आहेत ते सुद्धा युनिसेफमध्ये फंडिंग देतात. आणि 1/3 एवढं जे फंडिंग आहे किंवा 1/3 एवढा जो पैसा आहे ती या नॅशनल कमिटीजमधनं येतं, ठीक आहे. आता युनिसेफ आणि इंडियाविषयी बघून घेऊ की युनिसेफ आणि इंडियाचं काय, म्हणजे त्यांच्यामध्ये काय संबंध आहे, किंवा युनिसेफने इंडियामध्ये काय काय प्रोग्राम्स आहे, ठीक आहे, त्यांना राबवलं आहे करणं. तर सर्वात पहिले लक्षात ठेवा, ते भारत जो आहे, ठीक आहे, इंडिया जो आहे तो 1949 पासनं हा युनिसेफचा मेंबर आहे, ठीक आहे. 1949 पासनं युनिसेफचा मेंबर आहे. आणि भारताकडनं 3 स्टाफ मेंबर दिले गेलेत युनिसेफमध्ये, ओके. त्याचा जो ऑफिस आहे तो कुठे आहे, दिल्लीमध्ये आहे, ठीक आहे. आणि 1949मध्ये जॉईन केल्याच्या 3 वर्षानंतर हा जो ऑफिस आहे तो दिल्लीमध्ये प्रस्थापित झाला होता, म्हणजे 1952 साली, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. करंटली इंडियामध्ये, ठीक आहे, इंडियामध्ये 16 स्टेट्समध्ये, ठीक आहे, 16 राज्यांमध्ये हा युनिसेफ काम करतो आहे, ठीक आहे. नोडल एजन्सी कुठली आहे, म्हणजे कोण भारतामध्ये त्यांच्या कामावरती देखरेख राखतो, तर तो आहे मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, ठीक आहे. मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट आहे ही नोडल एजन्सी आहे जी युनिसेफला भारतामध्ये काम करण्यासाठी मदत करते करणं, ठीक आहे. आता कुठले कुठले काम आहे जे युनिसेफने भारतामध्ये केले आहे, ठीक आहे, खूप जास्त महत्त्वाचं आपण बघून घेऊया. तर सर्वात पहिलं सेन्सस, 2011चा जो सेन्सस झाला होता त्याच्यामध्ये युनिसेफने खूप जास्त मदत केली होती भारताला, ठीक आहे. 2011चा जो सेन्सस झाला होता त्याच्यामध्ये भारताला खूप जास्त मदत केली होती. आता कशा प्रकारे मदत केली होती, तर जेंडर इश्यू जे काही आहेत, ठीक आहे, जेंडर इश्यू जे काही आहेत तर त्यांना कमी करण्यासाठी ते जे काही आपले लोक होती त्यांना ट्रेनिंग द्यायचं काम केलं होतं. कोणी ट्रेनिंग द्यायचं काम केलं होतं, तर युनिसेफने काम केलं होतं करणं, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे लक्षात घ्या की 2.7 मिलियन, ठीक आहे, 2.7 म्हणजे किती, 27 लाख, ठीक आहे. तर एवढे जे सुपरवायझर होते, जे लोक सेन्सस कंडक्ट करत होते, तर त्यांना ट्रेनिंग द्यायचं कामसुद्धा हा युनिसेफने केलं होतं. ट्रेनिंग द्यायचं म्हणजे काय, तर ट्रेनिंगमध्ये मदत करायचं की बाबा जेंडर सेन्सिटिव्ह, ठीक आहे, म्हणजे लिंगभेद न करता तुम्ही कसं काय सेन्सस वगैरे जे आहे ते कंडक्ट करू शकता, म्हणजे डेटा घेऊ शकतात लोकांकडनं, ठीक आहे. तर हे सर्व काम कोणी केलं होतं, युनिसेफने केलं होतं. त्यानंतर पोलिओ कॅम्पेन जो राबवला होता 2012मध्ये, ठीक आहे, 2012मध्ये जो पोलिओ कॅम्पेन राबवला होता तर त्याच्यामध्ये सुद्धा युनिसेफने मदत केली होती. 559, ठीक आहे, 559 हा 2008मध्ये पोलिओचे केसेस भारतामध्ये होते, त्याला कमी करून शून्यावरती आणायचं जो काम होता, ठीक आहे, ते आपण केलं होतं, ओके. तर याच्यामध्ये सुद्धा मदत कोणी केली होती, याच्यामध्ये सुद्धा मदत केली होती हे आपलं युनिसेफने, ठीक आहे. ओके, तर काय बघितलं आपण, तर 2012पर्यंत, ठीक आहे, 2012पर्यंत पोलिओ हे भारतातनं कमी करायचं काम कोणी केलं होतं किंवा त्याच्यामध्ये मदत कोणी केली होती, युनिसेफने. लक्षात ठेवा 2008 साली, ठीक आहे, 2008 साली आपल्याकडे केसेस किती होते, 559 होते, ठीक आहे. आणि 2012मध्ये त्याला शून्यावरती आपण आणून ठेवलं, ठीक आहे. 2008मध्ये किती केसेस होते, 559, त्याला 2012मध्ये आपण शून्यावरती आणून ठेवला. तर हे जो आपला टार्गेट अचीव करण्यामध्ये कोणी मदत केली होती आपल्याला, तर युनिसेफने मदत केली होती, ठीक आहे. युनिसेफ बरोबरच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ठीक आहे, तसंच बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशन या सर्वांनी सुद्धा आपल्याला याच्यासाठी म्हणजे पोलिओला खतम करण्यासाठी भारतातनं ही मदत केली होती, ठीक आहे. त्यानंतर MMR काय असतं, तर माता मृत्यू दर जो असतो, ठीक आहे, माता मृत्यू दर जो असतो त्याला कमी करण्यामध्ये सुद्धा हा युनिसेफने आपल्याला मदत केली आहे. माता मृत्यू दर, तसंच जो आपलं बाल मृत्यू दर असतो ना, ज्याला आपण इन्फंट मोर्टॅलिटी रेट म्हणतो,
ठीक आहे. तर त्याला कमी करण्यामध्ये सुद्धा आपल्याला मदत केली आहे कोणी, तर युनिसेफने. ठीक आहे. आता बघा इथे थोडासा डेटा दिला गेला आहे की MMR जो आहे, ठीक आहे, त्याचा 2014 ते 16मध्ये, ठीक आहे, 2014 ते 16मध्ये त्याचा जो प्रमाण आहे ते 130पर्यंत कमी करण्यात आलं. ठीक आहे, 130वरती आणून ठेवण्यात आला. ओके. आणि जे बालमृत्यू दर जो होता त्याला 2016मध्ये 34 एवढा करण्यात आला. म्हणजे एवढा कमी करण्यामध्ये आपल्याला कोणी मदत केली, तर युनिसेफने मदत केली. आता माता मृत्यू दर, ठीक आहे, ज्याला आपण मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट म्हणतो, ते काय असते, तर 1,00,000, ठीक आहे, 1,00,000 काय म्हणतात आपण, लाईव्ह बर्थ, त्याला अजून मराठीमध्ये 1,00,000 मुलांच्या जन्मामागे, ठीक आहे, 1,00,000 मुलांच्या जन्मामध्ये किती मातांचा मृत्यू होतो आहे, ठीक आहे, तो जो आकडा असतो त्याला आपण म्हणूया काय, तर मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट, ठीक आहे, किंवा माता मृत्यू दर. 1,00,000 जन्मामागे किती मातांचा मृत्यू होतो, तो जो आकडा असतो त्याला आपण काय म्हणूया, त्याला आपण म्हणूया मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. ठीक आहे. दुसरा दुसरा असतो इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हणजे काय, तर बालमृत्यूचं प्रमाण. ठीक आहे. आता बालमृत्यू म्हणजे तर आधी लक्षात घ्या की बालक जो आहे, ठीक आहे, किंवा जो बाळ आहे त्याचं वय किती असेल, तर त्याचं वय असेल तर हा 1 वर्षापेक्षा कमी असेल. ठीक आहे. त्याचा जो वय असेल हा 1 वर्षापेक्षा कमी असेल आणि प्रत्येक 1000 बाळकामागे किती बाळांचा मृत्यू होते तो जो आकडा दिला जाईल, ठीक आहे, तो आकडा असेल आपला काय, तो आकडा असेल आपला इन्फंट मॉर्टॅलिटी रेट किंवा बालमृत्यू प्रमाण. 2016मध्ये किती होता, 34 होता. आणि जे माता मृत्यू प्रमाण होता ते किती होतं, 130 होता. ठीक आहे. हा एक खूप मोठा आकडा होता, तर त्याला इथेपर्यंत कमी करण्याचं काम किंवा मदत कोणी केली, तर ते युनिसेफने केली. ठीक आहे. कॉल टू ॲक्शन 2013. ओके. तर या कॉल टू ॲक्शन 2013 या प्रोग्रामच्या अंतर्गत युनिसेफने आपल्याला काय मदत केली, तर अंडर 5 जे मुलं आहेत, ठीक आहे, अंडर 5 म्हणजे 5 वर्षापेक्षा कमी वयाची जे मुलं आहेत, तर त्यांचं जे मृत्यूचं प्रमाण आहे, ठीक आहे, तो कमी करण्यामध्ये आपल्याला मदत केली युनिसेफने. कुठल्या प्रोग्रामच्या अंतर्गत, तर कॉल टू ॲक्शन 2013 या प्रोग्रामच्या अंतर्गत त्यांनी आपल्याला मदत केली. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जो प्रोग्राम होता जो युनिसेफच्या मदतीने आपण चालवला होता तो कुठला होता, मॅटर्नल अँड चाइल्ड न्यूट्रिशन 2013. ठीक आहे. कुठला प्रोग्राम होता, मॅटर्नल अँड चाइल्ड न्यूट्रिशन, ठीक आहे, 2013. आणि याच्यामध्ये युनिसेफने कोणाला मदत केली, तर मिनिस्ट्री ऑफ विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट जो हा प्रोग्राम राबवत होता, तर त्याला युनिसेफने मदत केली होती करणं. ठीक आहे. त्यानंतर पब्लिक सर्व्हिस, ठीक आहे, म्हणजे जनजागृतीचं काम सुद्धा केलं होतं. आणि जनजागृतीचं काम कसं केलं, तर 18 लँग्वेजमध्ये, ठीक आहे, 18 लँग्वेजमध्ये त्यांनी स्वतःचे गाईडलाईन्स बाहेर पाडले. ठीक आहे. आणि प्रचाराचं काम केलं. ठीक आहे. 18 लँग्वेजमध्ये त्यांनी लोकांपर्यंत पोचायचं हा काम केलं होतं. त्यानंतर पुढे जो आपला प्रोग्राम होता तो प्रोग्राम होता इंडियन न्यूबॉर्न ॲक्शन प्लॅन 2014. काय होता हा प्रोग्राम, इंडियन न्यूबॉर्न ॲक्शन प्लॅन 2014. आणि याच्या थ्रू आपण काय केलं, तर जे कॉल टू ॲक्शन होता ना या प्रोग्रामच्या अंतर्गत रिप्रोडक्टिव्ह, मॅटर्नल, न्यूबॉर्न, चाइल्ड हेल्थ, ॲडोलसंट या सर्व फॅक्टरवरती किंवा या सर्व विषयावरती आपण फोकस केला आणि त्याला कमी करायचं किंवा त्याच्यामध्ये जे आकडेवारी आहे त्याला सुधरवायचं काम केलं. ठीक आहे. सुधरवायचं काम केलं आपण. ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्या. पुढे स्ट्रॅटेजिक प्लॅन 2018 to 2021. ठीक आहे. तर या प्लॅनच्या अंतर्गत आपण काय केला, तर आपण 5 विषयांवरती फोकस केला. ठीक आहे. 5 विषय कुठले कुठले होते, तर प्रत्येक मुलाला, ठीक आहे, प्रत्येक मुलाला हा जगायचा अधिकार आहे. ठीक आहे. प्रत्येक मुलाला शिकायचा अधिकार आहे. प्रत्येक मुलाला हा व्हायलन्स म्हणजे जे आपण म्हणतो ना मारामारी वगैरे असते, ठीक आहे, व्हायलन्स म्हणतो आपण, तर त्याच्यापासनं आणि एक्सप्लॉयटेशनपासनं हा एक्सप्लॉयटेशनपासून वाचायचा अधिकार आहे करणं. ठीक आहे. त्यानंतर प्रत्येकाला क्लीन आणि सेफ एन्व्हायरमेंटचा, शुद्ध पर्यावरणमध्ये जगायचा सुद्धा अधिकार आहे. आणि प्रत्येकाला हा इक्वल चान्स भेटला पाहिजे जीवन जगायचा. ठीक आहे. हे सर्व अधिकार देण्याचं काम ते आपण स्ट्रॅटेजिक प्लॅन 2018 to 2021 याचा अंतर्गत हे सर्व गोल्सवरती किंवा या सर्व उद्देशांवरती आपण फोकस केला. आणि हे सर्व उद्देश कुठे लिहिले गेले, तर कन्व्हेन्शन ऑन द राईट ऑफ द चिल्ड्रन. ठीक आहे. कन्व्हेन्शन ऑन द राईट ऑफ द चिल्ड्रन याच्यामध्ये हे 5 उद्देश दिले गेले. मग हे 5 उद्देश आपण तिथून उचलले आणि त्याच्यावरती आपण काम सुरू केला. ठीक आहे. प्रत्येकाला जगायचा अधिकार असला पाहिजे, शिकायचा अधिकार असला पाहिजे. ठीक आहे. व्हायलन्स आणि एक्सप्लॉयटेशनपासून प्रोटेक्शन भेटलं पाहिजे त्यांना, सेफ आणि क्लीन हा एन्व्हायरमेंट पर्यावरण भेटलं पाहिजे आणि प्रत्येकाला इक्वल चान्स भेटला पाहिजे लाईफ जगण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपण अजून त्याच्यामध्ये 2 गोल किंवा 2 उद्देश अजून ॲड केले. ते 2 उद्देश कुठले कुठले होते, तर जेंडर इक्वॅलिटी, ठीक आहे, स्त्री पुरुष समानता, आणि ह्युमॅनिटेरियन ॲक्शन, ठीक आहे, मानवतावादी आपली प्रतिकृती. ठीक आहे. त्यानंतर
पुढे जो होता, पुढे आपण आणला फ्युचर ऑफ द चिल्ड्रन द चाइल्ड इन 2013. ठीक आहे, द फ्युचर ऑफ द चाइल्ड 2013. ओके, याच्यामध्ये आपण फोरसाईट फॉर ॲक्शन स्टार्ट केला. ओके, फोरसाईट ऑफ ॲक्शनमध्ये आपण काय केलं तर लक्षात घ्या, आपण युनिसेफच्या मदतीने आपली प्रॉपर मेथड बनवले, प्रॉपर प्रॅक्टिस वगैरे अडॉप्ट केली. ठीक आहे, युनिसेफ काय करतो, आता युनिसेफ अख्खा जगामध्ये काम करतो. ठीक आहे, मग जगाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये जर चांगली अशी काही प्रॅक्टिस असेल तर युनिसेफ त्याला इतर देशांपर्यंत पोचवायचं काम करतो. मग युनिसेफच्या मदतीने आपण द फ्युचर ऑफ द चाइल्ड आहे या प्रोग्रामच्या अंतर्गत जे इतर देशांमध्ये चाललेली चांगली प्रॅक्टिस वगैरे होती, ठीक आहे, चांगली प्रक्रिया होती किंवा मेथड्स होते, त्यांना अडॉप्ट केलं की जेणेकरून आपल्या इथे ते आपण चांगल्या प्रकारे हे इम्प्लिमेंट करू शकूया. ठीक आहे, त्यानंतर पुढे जेव्हा युनिसेफने मदत केली आपल्याला फ्युचर ऑफ द चाइल्ड, ठीक आहे, या प्रोग्राममध्ये, तर या प्रोग्रामच्या अंतर्गत पण आपण 5 गोल्स ठेवले. कुठले 5 गोल होते ते, की ग्लोबल हेल्थ क्रायसिस जे आहे, ठीक आहे, त्याला कमी करणे, म्हणजे अख्खा जगामध्ये जे हेल्थचे क्रायसिस चाललं आहे, ठीक आहे, त्याला कमी करणे. इनइक्वॅलिटी अँड मिडल इन्कम ट्रॅप जो आहे, ठीक आहे, आता मिडल इन्कम ट्रॅप जो आहे ते मी तुम्हाला सांगेन. तर कसं असते माहिती आहे की एखादी डेव्हलपिंग कंट्री आहे, ठीक आहे, किंवा एखादा लीस्ट डेव्हलप कंट्री आहे, तर लीस्ट डेव्हलप कंट्री हा मिडल इन्कम ग्रुपमध्ये येऊन जाते, परंतु तिथून तो डेव्हलप कंट्री बनू शकत नाही, तो नेहमी इथेच अडकून जाते करणं. तो कितीही प्रयत्न केला तरी तो हा डेव्हलप बनू शकत नाही. ठीक आहे, आणि भारतासाठी पण सांगण्यात येते की भारतसुद्धा हा मिडल इन्कम ट्रॅपमध्ये आलेला आहे करणं. भारत एक टाईममध्ये लीस्ट डेव्हलप कंट्री होता, म्हणजे भारताकडे काय असतं, तिथून आपण प्रगती केली आणि आता पण डेव्हलपिंग कंट्री आहे. ठीक आहे, डेव्हलपिंग कंट्री आपण बऱ्याच वर्षापासून आहे, पण अजूनपर्यंत आपण डेव्हलप कंट्री बनू शकलो नाही आहे. का? कारण आपण मिडल इन्कम जो ट्रॅप आहे तिथे अडकून आहे. ठीक आहे, तर मिडल इन्कम ट्रॅप हा एक असं जाळ असतो करणं की जिथून जी डेव्हलपिंग कंट्री आहे ना ती डेव्हलप होऊ शकत नाही करणं. ठीक आहे, ती नेहमी त्या डेव्हलपिंगमध्येच राहते, ती कितीही प्रयत्न केला तरी तो डेव्हलप कंट्री बनू शकत नाही. ओके, आणि तिथे त्याचे कारणसुद्धा खूप सारे असू शकतात, ते आपण इकॉनॉमिक्सच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. ठीक आहे, त्यानंतर पुढे तर चेंजिंग नेचर अँड स्केल ऑफ द कॉन्फ्लिक्ट. ठीक आहे, जे काही कॉन्फ्लिक्ट होत आहेत, ठीक आहे, जे काही लढाया वगैरे होत आहेत, तर त्याच्यामध्ये जे काही नुकसान होतं आहे त्याला कमी करणे. ओके, लढाई व्हायलाच नाही पाहिजे, पण तरी होते, बऱ्याच राष्ट्रांना काय माहीत काय होतं आणि ते लढाई करत असतात करणं. मग त्यामुळे त्याचा जो कॉन्फ्लिक्ट होतो, मग त्याच्यामुळे जो इम्पॅक्ट होतो त्याला कमी करणे. त्यानंतर ग्लोबल मायग्रेशनला कमी करणे. ठीक आहे, एका देशामध्ये दुसऱ्या देशामध्ये लोक जात आहेत ना, त्याच्या मागचे कारण खूप सारे असू शकतात, पण त्याला कमी करणे. कारण काय असते, जेव्हा पण लोक हे काय म्हणतात त्याला मायग्रेट करतात, ठीक आहे, एका देशामध्ये दुसऱ्या देशमध्ये जातात, खूप जास्त इम्पॅक्ट पडतो. ठीक आहे, खूप जास्त इम्पॅक्ट कुठल्या गोष्टीचा पडतो, तर संपत्ती वगैरे जी आहे, ठीक आहे, तर ते एक ज्या राष्ट्रामध्ये ते जात आहे तर तिकडच्या संपत्तीवरती त्याचा दबाव येतो करणं. ठीक आहे, आणि जी जागा सोडून जाते आहे त्या जागाचं सुद्धा डेव्हलपमेंट होत नाही. ओके, त्यानंतर इफेक्ट अँड टेक्नॉलॉजी ऑन वर्क अँड एज्युकेशन. तर एज्युकेशन आणि कामाची जे काही टेक्नॉलॉजी वगैरे आहे, ठीक आहे, तर त्यांचं प्रत्येक देशाला माहीत झालं पाहिजे की चांगली प्रॅक्टिस कुठली आहे. ठीक आहे, तर या सर्व फॅक्टर्सवरती फोकस करायचा जो काम आहे तो आपण काय सांगितलं होतं, ते आपण द फ्युचर ऑफ चाइल्ड या प्रोग्रामच्या अंतर्गत सुरू केलं होतं करणं. ठीक आहे, आणि ते कधीपर्यंत आपल्याला अचीव करायचं आहे, तर 2030पर्यंत, द चाइल्ड इन 2030. ठीक आहे, द चाइल्ड इन 2030. ओके, फोरसाईट फॉर ॲक्शन याच्या अंतर्गत आपण हा 5 गोल हे अचीव करायचं काम करणार आहोत. ठीक आहे, ओके, तर हे आपण बघितलं पूर्ण अबाउट द युनिसेफ. नोट्स बनवून घ्यायचे. ठीक आहे, खूप जास्त महत्त्वाचं आहे हा. बघूया पुढे काय आहे न्यूज. ओके, भारतीय लोकशाहीचा घटना निर्देशांक खूप जास्त महत्त्वाचा आहे का. राज्यसेवेचा जे म्हणूया ना, राज्यसेवेसाठी हा खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर बघून घेऊ काय काय लिहिलं गेलं इथे. जसं आहे तेवढं लक्षात ठेवायचं आणि त्याचेच नोट्स बनवायचे. ठीक आहे, तर स्वीडन म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ ग्युटनबर्ग. ठीक आहे, कुठलं युनिव्हर्सिटी ऑफ ग्युटनबर्ग या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या व्हरायटीज ऑफ डेमोक्रेसी WDEM, ठीक आहे, व्हरायटीज ऑफ डेमोक्रेसी या संस्थेने प्रकाशित केलेला लोकशाही अहवाल 2020 या अहवालाची चर्चा जागतिक स्तरावर झाली, परंतु भारतामध्ये ती झालीच नाही. ठीक आहे, अहवालाचं नाव काय आहे, खूप जास्त महत्त्वाचं आहे, लोकशाही अहवाल 2020. ठीक आहे, कुठला लोकशाही अहवाल 2020. ओके, कोणी प्रकाशित केला, तर त्याला प्रकाशित केला WDEMने. WDEM काय आहे, व्हरायटीज ऑफ डेमोक्रेसी. ठीक आहे, व्हरायटीज ऑफ डेमोक्रेसी या संस्थेने कुठला अहवाल प्रकाशित केला, तर लोकशाही अहवाल 2020. खूप जास्त महत्त्वाचं आहे बरं का, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर जागतिक स्तरावर 179 राष्ट्रांपैकी लोकशाही मूल्यांची घसरण होण्याच्या वेगामध्ये भारताचे स्थान 6व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, म्हणजे 179 राष्ट्रांपैकी लोकशाही मूल्यांची जी घसरण होत आहे, ठीक आहे, त्याचा वेगामध्ये भारताचं जो स्थान आहे, ठीक आहे, तो कितवा आहे, तर तो 6व्या स्थानावरती आहे. ठीक आहे, एवढा
प्रखर गतीने आपल्या इथे जी लोकशाही आहे, ठीक आहे, त्याचा विनाश होत चालला आहे करणं. ठीक आहे. पुढे देशाच्या निर्देशानुसार यादीचे सरळ 2 भाग पाडले आणि वरचे 50% व खालचे 50% अशी विभागणी केली. तर भारताचे स्थान वरच्या 50% आहे. हा पण महत्त्वाचा आहे. ठीक आहे. भारताचे स्थान कुठे आहे? तर भारताचे स्थान वरच्या 50% आहे. पण इथे सर्वात शेवटचे आहे, हे चिंतेची बाब आहे. ठीक आहे. वरच्या 50 तर ठेवला, पण तिथे पण आपण एकदम शेवटला आहोत. ठीक आहे. त्यानंतर पुढे म्हणजे तळाचं 50%ही अगदी खालवून 6वे आहे आणि त्याखाली सिरिया, यमन, सौदी अरेबिया, त्याचा खाली उत्तर कोरिया व अगदी तळात ऑस्ट्रेलिया आहे. मी काही मिस केलं आहे का? नाही ना. ओके 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 थोडंसं मिस्टेक झाली इथे. काय मिस्टेक झाली बघा. आपण आतापर्यंत भारताची गोष्ट करतो. ठीक आहे. भारत काय आहे? वरच्या 50 आणि तिथे पण एकदम शेवटला आहे करणं. ठीक आहे. आता आपण चीनची गोष्ट करूया. ठीक आहे. चीनची गोष्ट करूया. तर चीनचं काय आहे? तर चीन जे आहे त्याचं स्थान आपल्या खूप खाली आहे. ठीक आहे. भारतापेक्षा खूप खाली आहे. म्हणजे तळाच्या 50%मध्येही अगदी खालावून स्थान हवं. ठीक आहे. म्हणजे वरच्या 50, खालच्या 50 आणि खालच्या 50मध्ये पण खालून 6वा जो स्थान आहे तो चीनचे आहे. ठीक आहे. आणि त्याच्या खाली अजून कोण कोण आहे? तर सिरिया, यमन, सौदी अरेबिया हे आणि उत्तर कोरिया. ठीक आहे. आणि त्याच्या खाली एकदम तळाला कुठलं आहे? इरिट्रिया. हे महत्त्वाचं. ठीक आहे. एकदम शेवटला कोण आहे? तर उत्तर कोरिया नाही आहे. एकदम शेवटला इरिट्रिया आहे. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला. ओके. तर भारत वरच्या 50मध्ये आहे, चीन खालच्या 50मध्ये. खालच्या 50मध्ये पण खालून 6वा. ठीक आहे. त्याचा खाली कुठला त्याच्यासाठी सिरिया, यमन, सौदी अरेबिया, उत्तर कोरिया आणि एकदम लास्टला इरिट्रिया आहे. ठीक आहे. एकदम लास्टला कोण आहे? इरिट्रिया आहे. ठीक आहे. जागतिक पातळीवर राष्ट्रांच्या लोकशाही शासन प्रणालीत होणारी वाढ व घट समजून घेण्यासाठी लिबरल डेमोक्रेटिक इंडेक्स LDI निर्देशांकी काढला जातो. ठीक आहे. महत्त्वाचं आहे कुठला? LDI लिबरल डेमोक्रेटिक इंडेक्स. ठीक आहे. हे कशासाठी काढला जातो? तर जागतिक पातळीवर राष्ट्रांचं लोकशाही शासन प्रणालीतील होणारी वाढ किंवा घट. ठीक आहे. लोकशाहीमध्ये होणारी वाढ किंवा घट हे समजून घेण्यासाठी लिबरल डेमोक्रेटिक इंडेक्स हा काढला जातो. ठीक आहे. पुढे या अहवालानुसार 2009 साली भारताचा लिबरल इंडेक्स 0.55 इतका होता. हा निर्देशांक 2019 सालात 0.36 पर्यंत येऊन पोचला आहे. खूप जास्त महत्त्वाचं आहे का? खूप जास्त महत्त्वाचं आहे की 0.55वरनं आपण 0.36 इतका खाली येऊन बसलो आहे करणं. ठीक आहे. हा 0.55 कधी होता? 2009मध्ये होता. आणि 10 वर्षात म्हणजे 2019मध्ये हा जो अहवालाचा जो निर्देशांक आहे तो किती पडला आहे? तर तो 0.36 इतका पर्यंत येऊन पोचला आहे करणं. ठीक आहे. त्यानंतर पुढे भारतीय लोकशाहीच्या निर्देशांक हा 10 वर्षात 0.19 अंशांनी घटल्याचे दिसून येत आहे. ठीक आहे. खूपच जास्त महत्त्व आहे. भारतीय लोकशाही व्यवस्थेचा जो निर्देशांक आहे तो 10 वर्षात 0.19 अंशांनी घटल्याचे दिसून येत आहे. निर्देशांची घट होण्याच्या वेगामध्ये भारताचे स्थान 6व्या क्रमांकाचे आहे. तर युरोपातील हंगेरी हा देश प्रथम क्रमांकावर आहे. ठीक आहे. डेमोक्रेसीचा घट होण्यामध्ये भारत 6व्या क्रमांकावरती आहे आणि हंगेरी जो आहे, ठीक आहे, तो पहिल्या क्रमांकावरती आहे. हंगेरी जो आहे तो युरोपियन महासंघ म्हणजे EU मधील एकमेव बिगर लोकशाही देश आहे. खूप जास्त महत्त्वाचं आहे बरं का. हंगेरी जो आहे तो युरोपीय महासंघातील एकमेव बिगर लोकशाही देश आहे. तसेच या देशातील लोकशाही प्रणाली पूर्णपणे कोलमडली असून 2010 सालापासून तिथे पंतप्रधानपदी असलेला विक्तोर ओर्बान यांच्या हुकुमशाही राजवटीचे सावट संपूर्णतः प्रसरलेले आहे. ठीक आहे. आता 2009 ते 2019 या दशकातील भारतीय लोकशाही प्रणालीची गुणवत्ता वाढवणाऱ्या घटकाची आकडेवारी पाहिल्यास त्यामध्ये मुख्यतः नागरी स्वातंत्र्य निर्देशांक, ठीक आहे, 2009 साली जो 0.75 होता तो आता 0.59 पर्यंत घसरलेला आहे. अध्ययनविषयक स्वातंत्र्य निर्देशांक हा 0.74 वरून 0.35 वर आला आहे. ठीक आहे. आणि आणीबाणीच्या काळामध्ये सुद्धा हा 0.40 इतका होता. ठीक आहे. मग आजपर्यंत एवढी खाली घसरण कधीच झाली नव्हती. ओके. कायदा व सुव्यवस्था निर्देशांक जो आहे तो 0.72 वरून 0.66 पर्यंत खाली आला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जे निर्देशांक आहे ज्याला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणतो आपण, ठीक आहे, ते 0.87 वरून 0.51 झाला आहे. लोकशाही शासन प्रणालीतील नागरी संस्था, स्वयंसेवी संघटना, NGO यांच्या सहभागात जो आहे तो सुद्धा 0.81 वरून 0.58 वर आला आहे. ठीक आहे. म्हणजे जे काही आपण इंडेक्स बघितले, जे काही निर्देशांक बघितले, प्रत्येकामध्ये भारतामध्ये घट झाली आहे.
आणि हा निर्देशांक 2014 सालापासून भारतीय जनता पक्ष प्रणित NDAचे सरकार सत्तेत आल्यापासून प्रकर्षाने घट होत असल्याचे दिसून येते. ठीक आहे, पॉलिटिकल आपल्याला नाही जायचं आहे, पण लिहिले म्हणून वाचून घेतला. या अहवालानुसार डेन्मार्क हा राष्ट्र LDI, ठीक आहे, लिबरल डेमोक्रेटिक इंडेक्स निर्देशांक सर्वाधिक चांगला असून हा देश गुणवत्ता क्रमानुसार काढलेल्या निर्देशांकाच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, शेवटला कुठला होता? शेवटला इरिट्रिया होता. ठीक आहे, आणि 1 नंबरवरती कोण आहे? तर 1 नंबरवरती डेन्मार्क आहे. ओके, तर भारताचे स्थान या यादीमध्ये 90व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, भारत कितव्या क्रमांकावर आहे? 90 क्रमांकावरती आहे. इलेक्टोरल डेमोक्रेसी इंडेक्समध्ये भारत 89व्या क्रमांकावर, तर इतर उदारमतवादी घटकांच्या सूचीमध्ये भारत 93व्या क्रमांकावरती आहे. ठीक आहे, किती गेला तरी आपला जो क्रमांक आहे तो खूप जास्त खालवलेला आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं आहे, ठीक आहे, त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया. की संविधान सभेसमोर दिलेल्या 26 नोव्हेंबर 1949च्या अखेरच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय लोकशाहीसमोरील संभाव्य आव्हानाकडे देशाचे लक्ष वेधले होते. जरी आपण एक मत एक मूल्य ही व्यवस्था स्वीकारली असली तरी जोपर्यंत देशातील सामाजिक आर्थिक विषमता संपणार नाही तोपर्यंत राजकीय लोकशाहीला काही महत्त्व असणार नाही, हे त्यांनी सूचित केले होते. डॉक्टर आंबेडकर व्यक्तिपूजाचे कट्टर विरोधक होते. लोकशाहीच्या माध्यमातूनच राष्ट्रहित साधले जाऊ शकते हे त्यांचे ठाम मत होते. त्यांनी हेही स्पष्टपणे सांगितले होते की धर्म आणि त्या संदर्भात होणारी व्यक्तिपूजा ही कदाचित मोक्ष मिळवण्याचा मार्ग ठरू शकते, परंतु राजकारणातील व्यक्तिपूजा ही हुकुमशाहीकडे नेणारा मार्ग ठरू शकते. खूप जास्त महत्त्वाचं आहे बरं का. डॉक्टर आंबेडकरांनी सूचित केलेला या संभाव्य धोक्यानुसारच भारतीय लोकशाहीचा आलेख कशा प्रकारे घसरत चालला आहे हे उपरोल्लेखित निर्देशांकाच्या आकडेवारीतून स्पष्ट दिसून येत आहे. ठीक आहे, तर या निर्देशांकामध्ये आपण जे काही डिस्कस केलं आहे, ठीक आहे, त्याचे स्वतः नोट्स बनवून घ्या. ओके, त्यानंतर पुढे बघूया अजून कुठली न्यूज आहे. ओके, अजून तर काही न्यूज नाही इम्पॉर्टंट. ठीक आहे, तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढंच. तुम्हाला जर काहीही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. PDF जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाठवून दिली जाणार. ठीक आहे, तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.